धन्यवाद मंडळी. सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक श्रोत्यांना विनम्र नमस्कार करून आज या श्रीदेव काळेश्वर देवाच्या पवित्र स्थळामध्ये दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये वर्धापन दिनाचा सोहळा पार पडतो. याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये 16वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये पार पडतोय. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आजच्या दिवसामध्ये आयोजन आणि त्यातला आजचा हा आमने सामने डबलवारी भजनांचा छोटी सामना. त्यासाठी आम्हा दोन मुलाला मी स्वतः संदीप लोटे गावमध्ये लिंगला तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि आमच्या दोन्हीला सिंधुदुर्गातील एक नामवंत भजनी हुआ आमचे परममित्र सन्माननीय गुंडू सावंत हुआ गाव त्यांचे वडले तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. आम्हा दोन मुलाला कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी या काळेश्वर वाडी आणि नाईकधुळे परिवाराने उपलब्ध करून दिली. त्याबद्दल प्रथमतः येथील सर्व कार्यकर्त्यांचे सभासदांचे माता भगिनींचे मनापासून आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो. डबलवारी म्हटल्यावर नामवंत भजनीपुरा तकवाजवाड नाट्यकर्मी ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर उपस्थित असतात. त्यामध्ये सन्माननीय परायण या मावळ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले परममित्र सन्माननीय राजू नाईकधुळे, त्याचप्रमाणे आमचे परममित्र सन्माननीय सत्यवान निराशी, त्याचप्रमाणे आमचे परममित्र सन्माननीय विश्वास नाईकधुळे, आमचे गुरुबंधू सन्माननीय अनिलजी शिरोडकर बुवा, त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू सन्माननीय संदीप नाईकधुळे बुवा, त्याचप्रमाणे संदेश नाईकधुळे बुवा, आमचे परममित्र प्रसाद नाईकधुळे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक होतोय. माझा ग्रामदैवत आई भावई देवीच्या चरणाशी नतमस्तक होतो. देवांची ग्रामदैवता आई सागरी श्रीला नमस्कार करून जमलेल्या माझ्या सर्व भजनी श्रोत्यांच्या ग्रामदैवतेला नमस्कार करून सर्वांच्या आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संपूर्ण जगाचा आराध्य दैवत तुला सर्वांच्या साक्षीनं या आपल्या सामन्याच्या पहिल्या भागाला सुरुवात करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. नमो देवराया नमो ज्ञान सिंधु 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 नमो दीननाथा नमो दीनबंधु नमो दीननाथा
नमो दीनबंधु नमो दीनदाता नमो दीनबंधु नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो मायवा कृपाला कृपाला नमो मायवा नमो मायवा कृपाला कृपाला नमो मायवा अतिशय माझी लेवल नको कमी करू, बाकीच्यांची सगळ्यांची केलास तरी झालं. अतिशय स्तुत्य कार्यक्रमाचं नियोजन मनापासून या काळेश्वर वाडीतील सर्व ग्रामस्थांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो. मला या ठिकाणी पहिल्या प्रथमच ही संधी मिळते आहे. फक्त मी भगवंताला एकच सांगेन, उत्तरोत्तर या वाडीची अशीच प्रगती होऊ दे आणि जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या वाडीचं नाव गाजू दे. एकदा जोरदार वाडीसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. माता भगिनी सुद्धा कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मगाशी समय नृत्याचा सुद्धा कार्यक्रम अतिशय अविस्मरणीय. आणि आज महिला प्रत्येक कार्यक्रमाच्या निमित्ताने पुढे येत आहेत, हे एक चांगलं पाऊल आहे. तसंच प्रत्येक गावोगावी असं समय नृत्य आणि दिंडी भजनाच्या माध्यमातून महिलांनी पुढे यावं असं माझं प्रामाणिक मत आहे, जेणेकरून महिला प्रत्येक ठिकाणी पुढे येतील. नाहीतर सध्या डबलबारीचे जे सामने आहेत ते आपण बघतोय, कुठल्या पद्धतीने सामने जातात. भजनाचा काही बुवांनी ऑर्केस्ट्रा केलाय आणि खापर फक्त लोकेबुवाच्या नावावर फोडलेला आहे. आजच्या बारीतून आपल्याला लक्षात येईल, कारण हरिभक्त परायण असे नामवंत व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आम्ही दोन्ही बुवा
भजनाच्या माध्यमातूनच लोकांचं प्रबोधन, भजन आणि मनोरंजन करण्याचा प्रयत्न करणार. मी सुरुवातीला फक्त एकच सांगेन, भजन नव्हे ओंगळवाणी नरका जाय चुकेना. भजन कितीही तुम्ही सुंदर करा, कितीही चांगलं प्रबोधन करा, आणि आपल्या मुखातून जर वाईट गोष्टी निघत असतील तर त्या भजनाची शून्य किंमत आहे. भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन. स्वर, टाळ आणि मृदंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. बुद्धीचा विकास आणि दुःखाचा विसर पाडायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. आता या 3 व्याख्या कुठे आहेत आणि आम्ही भजन कुठे नेऊन ठेवलंय, याचा प्रत्येक भजनी बुवानी आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. सुरुवातीला भजन माझ्या सोबत जे बुवा आहेत आपल्या सर्वांना त्यांची ओळख करून द्यायची गरज नाही. 9 वेळा या ठिकाणी आलेले आहेत. 9 वेळा त्यांनी 9 नोटेशन घेतलेली आहेत. आज आपल्या समोर 10वं नोटेशन 100% ते सादर करतील आणि त्यात त्यांची ख्याती आहे आपल्याला दिसेल. फक्त ज्यांनी 9 वर्ष इथे कार्यक्रम त्यांचे ऐकलेले आहेत त्यांना फक्त विनंती आहे, 9 वर्षातलं जर नोटेशन असलं तर मात्र सांगा. माझे जवळचे मित्र आहेत, मी त्यांना दुखवत नाही सध्या, कारण त्यांची संगत सध्या मोठमोठ्या कलावंतांशी आहे. जिंदगी के सफर में गुजरी जाते हैं वो मगा फिर नहीं आते, फिर नहीं आते.
धन्यवाद धन्यवाद. ज्ञानाचा अभंग सादर करतो. लेवल कमी गेला तो. कोरसला झाला आयाम्याची खीर चाखतो. हा इथे होतकरू गो आलेले आहेत त्यांच्यासाठी सांगतो. हा राग मालकौस आहे. याच्यामध्ये या गाण्यामध्ये प वापरलेला आहे. तर प वापरल्यामुळे राग थोडासा चेंज होतो. राग मी सांगणार नाही. कुणाला जर समजला तर फक्त मला सांगा, म्हणजे मला माझ्या ज्ञानामध्ये थोडीशी भर पडेल. हानाम्याची खीर चाखतो चोखवाची गुरे राखतो. हानाम्याची खीर चाखतो चोखवाची गुरे राखतो. सुरंतराचा आपण माता सुरंतराचा आपण माता वाजी नावाकीचा त्रिभंगी देवळा ठाण मांडोनिया त्रिभंगी देवळा ठाण मांडोनिया त्रिभंगी देवळा ठाण मांडोनिया
नमो